सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये राडा झालाय। जिल्हा परिषदेमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। इमारत बांधकाम ठेकेदारीवरून मारामारीपर्यंत प्रकरण पोहोचले। आठ ते 9 मॉन्स्टर आणि त्यामध्ये 2 राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदी तपासणी करत होती। आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की 8 कोटीचा एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतवाडी दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत। आणि त्यामुळे खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे। आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी। सावंतवाडीमध्ये जे काम होतं त्यासाठी वैभव नायकांना त्यांच्या मर्जीतला एक ठेकेदार आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला ते काम मिळावं यासाठी ते तिथे पोचले आणि जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला टेंडर मिळणार नाही किंवा मिळत नाही आहे त्यांनी तिकडे धुमाकूळ घालायला सुरुवात केली। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मारामारी सुरू केली आणि तोडफोड सुरू केली, जे बघून मग नंतर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला। एक आमदार या नात्याने आपण आता स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, एका आमदाराला हे शोभतं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।